एकदा स्क्रीन विजिबल आहे का एकदा सांगा मला. येस. ओके. ठीक आहे. तर आपण बघत होतो डिफरन्स बिटवीन फाइंड एलिमेंट अँड फाइंड एलिमेंट्स, आणि कुठली कधी वापरायची, फाइंड एलिमेंट्सची गरज का पडत आहे. तर जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला मल्टिपल, त्या लोकेटरने आयडेंटिफाय होणारे मल्टिपल एलिमेंट्स आहेत आणि सगळे आपल्याला हवे आहेत, ठीक आहे, तेव्हा आपण कुठला वापरतो, फाइंड एलिमेंट्स वापरतो. तर हे रिटर्न काय करतात, तर लिस्ट ऑफ वेब एलिमेंट्स रिटर्न करतात. ठीक आहे. तर लिस्ट बोलल्यानंतर तुमच्या डोक्यात पटकन आलं पाहिजे की कुठे गेलो आपण आता, कलेक्शन फ्रेमवर्क. कलेक्शन फ्रेमवर्क मध्ये आपण तीन इंटरफेसेस, ऍक्च्युली तीन मेन क्लासेस बघितले होते. त्याच्यामधले पहिले जे इंटरफेसेस होते वरचे, ते होते लिस्ट, सेट आणि मॅप ना. आणि त्याच्यामधला लिस्ट मधला आपण अरे लिस्ट नावाचा क्लास पण बघितला होता, जर आठवत असेल तर. तर मी म्हटलं होतं हे तुम्हाला पुढे वापरायचे आहेत प्रत्येक ठिकाणी. हम्म. तर ते आता आपलं ऍप्लिकेशन सुरू झालं. हा क्वेश्चन खूप असतो डिफरन्स, आणि याच्यामध्ये जर तुम्हाला हे माहिती असेल की लिस्ट मध्ये स्टोअर होतात फाइंड एलिमेंट्स, आणि ते कसे स्टोअर करतात त्याचा सिंटॅक्स वगैरे तुम्ही जर तिथे नोटपॅड मध्ये म्हणा किंवा असं जर लिहून दाखवलं स्वतःहून, तर ते चांगलं इम्प्रेशन असतं. म्हणजे असे हे लिस्ट वापरले इथे, पुढे काही ठिकाणी आपण सेट वापरणार आहोत. काही ठिकाणी सेट लागतात, जसे आता विंडो हँडल्स असतात, तिथे लिस्ट नाही वापरत, ते स्टोअर करायला सेट वापरतो. लिस्ट कधी वापरतात आणि सेट कधी वापरतात, आठवते का काही. लिस्ट वापरतात जेव्हा आपल्याला सिक्वेन्स मेंटेन करायचा असतो, म्हणजे प्रॉपर ऑर्डर ऑफ इन्सर्शन मेंटेन करायची असते, पण डुप्लिकेट एलिमेंट अलाउड असेल तेव्हा लिस्ट. आणि सेट कधी वापरतात, जेव्हा युनिक एलिमेंट अलाउड, युनिक एलिमेंट फक्त आपल्याला लागत असतील आणि इन्सर्शन ऑर्डर इम्पॉर्टंट नसेल, स्टोअर करण्याची ऑर्डर इम्पॉर्टंट नसेल, तेव्हा सेट. हे आपण बघितलं होतं ना लिस्ट आणि सेट मध्ये. तर त्यानुसार जशी गरज आपल्याला असते तशी आपण वापरतो. इथे आपल्याला काय महत्वाचं आहे, तर त्यांचा सिक्वेन्स महत्वाचा आहे. आणि वेब वेब एलिमेंट डुप्लिकेट असतोच नसतो आपल्याला काय फरक नाही पडत आहे. त्यामुळे आपण काय वापरतो, लिस्ट वापरतो इथे. ठीक आहे. आणि आता ही लिस्ट कशाची असेल, तर लिस्ट ऑफ वेब एलिमेंट्स, म्हणजे याचा डेटा टाईप असेल वेब एलिमेंट्स. ठीक आहे. म्हणजे आपण जेनरिक्स वापरू शकतो इथे. तर जेनरिक म्हणजे काय, तर ते स्टार मध्ये म्हणजे आपण ट्रँग्युलर ब्रॅकेट मध्ये इकडे टाईप द्यायचो ना, तर तुम्हाला आठवत असेल कलेक्शन फ्रेमवर्क करताना, तर ते होतं त्याचा स्पेसिफिक टाईप देणं. तर ते जाऊ दे, कलेक्शन फ्रेमवर्क कसं वापरायचं तर आधीचं आठवत नका बसू. हे इथे लक्षात ठेवा मेन, की फाइंड एलिमेंट आणि फाइंड एलिमेंट्स हे नॉर्मल एक वेब एलिमेंट, हे लिस्ट ऑफ वेब एलिमेंट्स. ठीक आहे. एवढं सांगायचं होतं. तर आता याच्यामध्ये मी मॅक्झिमाइज करतो, हे मिनिमाइज करतो हे. हम्म. आता इथे बघा, आता हे मला जर स्टोअर करायचंय, तर आता मला बघायचं की किती वेब एलिमेंट्स आलेत आपल्याकडे किंवा सगळे स्टोअर करायचे. तर मग मी काय करणार बघा, इथे फक्त फाइंड एलिमेंटच्या जागी फाइंड एलिमेंट्स करणार. नीट बघा, मी एस वाढवला इथं. आणि आता याला स्टोअर करायला मला काय वापरायला लागणार, तर मला लिस्ट वापरायला लागणार. ठीक. तर मग मी काय करणार, इकडे बघा एक लिस्ट बनवणार. हम्म? आणि याची काय पण नाव देणार. आता ह्या काय आहेत सगळ्या, तर फॉर एक्झाम्पल हे लिंक्स आहेत, तर त्यामुळे त्या लिस्टचं नाव मी लिंक्स देतो आणि इज इक्वल टू टाकतो. कळतंय सगळ्यांना कसं करतोय मी याला, मी फक्त कशामध्ये स्टोअर केली, तर लिंक्स मध्ये स्टोअर केली. आता सध्या मी क्लिक नाही करणार, कारण याच्यावर आता क्लिक नाही कर, ऑपरेशन काढलं, मला पहिले सगळ्यांचे स्टोअर करायचे. तर एवढ्या मी घेतल्या, ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट्स केलं, टॅग दिला. आता मला माहिती आहे की ही जी गोष्ट आहे इथपासून इथपर्यंत, हे नीट लक्षात ठेवायचं. इथपासून इथपर्यंत हे काय रिटर्न करेल, तर लिस्ट ऑफ वेब एलिमेंट्स रिटर्न करेल. त्यामुळे मी एक लिस्ट बनवली लिंक्स नावाची. आणि आता मला माहिती आहे की या लिस्टचा डेटा टाईप, रिटर्न टाईप काय असणार आहे, तर तो काय असणार आहे, वेब एलिमेंट असणार आहे. त्यामुळे मी इथे तो प्रोव्हाइड केला. ठीक आहे. हे आपण सगळं वेब एलिमेंट्स केलंय मी, ते वेब एलिमेंट पाहिजे. ठीक आहे. त्याचा डेटा टाईप झाला. इथे एंड, फ्लोट, स्ट्रिंग तुम्ही जे जे पाहिजे ते देऊ शकता. पण आपल्याला माहिती आहे हे वेब एलिमेंट रिटर्न करणार आहे, म्हणून मी स्पेसिफिक तोच घेतला. ठीक आहे. हम्म. मी कंट्रोल शिफ्ट ओ केलं, ते लिस्ट वरती इम्पोर्ट झाली. त्याच्यानंतर आता काय झालं,
तर लिंक्स नावाचं माझं जे व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये काय झालं, तर सगळ्या जे लोकेटर्स होते, वेब एलिमेंट्स आले होते, ते सगळे वेब एलिमेंट्स या लिस्टमध्ये स्टोअर झाले. कळते? म्हणजे आपण तिकडे बघितलं होतं तर आपल्याला 20 दिसले होते, तर ते 20च्या 20 असतील समजा, तर 20च्या 20 याच्यामध्ये स्टोअर झाले. आणि आता ते फॉर लूप वापरून तुम्ही प्रत्येकासोबत कम्युनिकेट करू शकता जर तुम्हाला करायचं असेल. पुढे आपल्याला करायचं आहे, आता सध्या नाही बघायचं ते. ठीक आहे. तर आता आता तुम्हाला कळेल की एकाचं एक कशावर कसं डिपेंड आहे, म्हणजे जावा आणि त्याच्यामधले लूप्स कलेक्शन माहिती असणं इथे कसं लागतंय. आणि इथे फक्त आपण काय करतोय सेलेनियम मध्ये, जर तुम्हाला नीट लक्षात येत असेल, तर फक्त आपण सेलेनियमच्या लायब्ररीज आहेत त्याच्यामध्ये रेडीमेड त्यांनी क्लासमध्ये मेथड्स लिहून ठेवल्यात. बरोबर? त्या सगळ्या मेथड्स फक्त आपण वापरतोय. खास करून आता आपण फक्त मी तुम्हाला इथे दाखवलं, तर आपण ड्रायव्हर डॉट केल्यानंतर वेब ड्रायव्हर क्लासच्या काही मेथड्स वापरत होतो. या वेब एलिमेंटच्या या वेब ड्रायव्हर क्लासच्या मेथड्स आपण वापरत होतो. आणि इथे वेब एलिमेंट क्लासच्या या मेथड्स आपण वापरत होतो, म्हणजे वापरतोय. म्हणजे थोडक्यात काय करतोय, रेडीमेड त्यांनी सगळं लिहून ठेवलंय. आपण फक्त त्या मेथड लक्षात ठेवायच्यात. म्हणजे सेलेनियम शिकायचं म्हणजे काय करायचंय, तर या मेथड सगळ्या लक्षात ठेवायच्यात. किती असतील, एक 40-50 मेथड्स असतील, जर तुम्हाला सगळं परफेक्ट बनायचं असेल तर. तेवढा फक्त तुम्हाला लक्षात ठेवायच्यात की कधी कुठली काय वापरायची. म्हणजे डॉट क्लिक कधी वापरायची, डॉट सेंड केस कधी वापरायची, फाइंड एलिमेंट कधी वापरायची, फाइंड एलिमेंट्स कधी वापरायची. म्हणजे थोडक्यात फक्त हे लक्षात ठेवण्याचं काम आहे तुमच्याकडे. सेलेनियम शिकणं म्हणजे काही कठीण नाहीये. आणि स्किल कुठली आहे, तर लोकेटर फाइंड करणं, लोकेटरचा सिंटॅक्स लक्षात ठेवणं. बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या जावाच्या आहेत त्याच्या मागे. कारण ती मेथड आहे ती कुठल्या तरी क्लासमध्ये आहे, जावाच्या क्लासमध्ये आहे. त्यामुळे त्याला कॉल करताना तुम्ही आयदर ऑब्जेक्ट डॉट कराल, किंवा ती मेथड जर स्टॅटिक असेल तर क्लास नेम डॉट कराल. तर ते कसं करायचं, आणि मग ते तुम्हाला कोड रीड करता येणं, की अरे मी ऑब्जेक्ट डॉट केलंय की क्लास नेम डॉट केलंय, हे समजणं. तो कोड रिडॅबिलिटी येणं किंवा वापरताना ते समजणं, हे कशावर डिपेंड ठरेल, पूर्ण जावावर ठरेल. त्यामुळे जर जावाचे ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट तुम्ही नीट केले असतील, लूप्स इफ एल्स तुम्हाला नीट समजत असतील, ठीक आहे, आणि कलेक्शन फ्रेमवर्कच्या हे 3 फक्त आपण क्लास घेतलेत, त्यातलं खूप मोठं कलेक्शन फ्रेमवर्क आहे, आपल्याला 3च आपण करून घेतलेत. ठीक आहे. हे 3 तुम्हाला फक्त नीट, फक्त त्याच्यात ऍड व्हॅल्यू करून रिमूव्ह व्हॅल्यू करणं, आणि फॉर लूपनी ते इटरेट करणं, एवढं जरी तुम्हाला येत असेल तरी तुम्हाला सेलेनियम मध्ये काहीच नाही करायचं. मग फक्त डोक्यात रिमेंबर करायच्या गोष्टी. म्हणजे सेलेनियम सेलेनियम असं काहीच नाहीये पुढे. एक सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं फक्त, की कुठल्या वेळी काय व्हावं. अशा बऱ्याच मेथड्स येतील नंतर. माऊस असतील, माऊस इव्हेंटच्या वेगळ्या मेथड्स येतील, प्रत्येक गोष्टीच्या वेगवेगळ्या मेथड्स येतील, वेगवेगळे क्लास येतील, सिलेक्ट क्लास येईल, पुढे ऍक्शन क्लास येईल, नवीन नवीन क्लास, आणि त्याच्यात लिहून ठेवलेल्या मेथड. आणि त्या कुठे वापरायच्या, कशा वापरायच्या, त्या लक्षात ठेवणं. आणि सेलेनियमचे क्वेश्चन म्हणजे हेच, सांग सिलेक्ट क्लास कधी वापरशील, म्हणजे ड्रॉपडाऊन करायचं असेल तर सिलेक्ट क्लास येईल, मग त्याच्या कुठल्या मेथड्स आहेत, सिलेक्ट बाय व्हॅल्यू असेल, सिलेक्ट, अशा अशा वेगवेगळ्या मेथड्स असतील. ओके, माऊस इव्हेंट करायचं असेल तर कसं करशील, ऍक्शन क्लास येईल, ऍक्शन क्लासच्या कुठल्या मेथड असेल, अशा फक्त लक्षात ठेवायच्या आहेत सेलेनियम करायचं म्हणजे. त्यामुळे सेलेनियम खूप सोपी गोष्ट आहे. ज्यांची मेमरी चांगली आहे ते सेलेनियम खूप पटकन करू शकतात. पण जर तुम्हाला जावा नसेल समजलं, तर हे तुम्ही अप्लाय नाही करू शकणार नॉलेज रिअल मध्ये. फक्त इंटरव्ह्यूला बोलू शकाल, पण डिटेलमध्ये त्यांनी थोडं जरी विचारलं किंवा तुम्हाला करायला लावलं तर तुम्हाला येणार नाही. हे कळतंय सगळ्यांना. त्याच्यामुळे मेन बेस काय आहे आपला, जावा. तेवढं लक्षात ठेवा. ज्याचा जावा स्ट्रॉंग, तो व्यवस्थित इंटरव्ह्यू, कुठलाही इंटरव्ह्यूवर आला तरी आणि काम मिळालं तरी करू शकतो. आणि ज्याचा जावा वीक आहे, तो फक्त मग ठरलेली उत्तर सगळी उत्तरं देऊ शकतो इंटरव्ह्यूला, पण सिनॅरिओ बेस्ड क्वेश्चन डील नाही करू शकत. आणि इंडस्ट्रीमध्ये सर्व्हाइव्ह होणं फार कठीण जातं मग, फ्रेमवर्क सोबत डील जर करायची वेळ आली तर. ठीक आहे. त्यामुळे जावा स्ट्रॉंग करा. सेलेनियम काही नाही. सेलेनियम फक्त मी तुम्हाला एक 50 इंटरव्ह्यू क्वेश्चन जरी दिले आणि तेवढं जरी करून गेलात ना इंटरव्ह्यूला, आणि इंटरव्ह्यूवर 5 मधले 2 तरी इंटरव्ह्यू आपले क्रॅक होतील. कारण दोघांमध्ये तरी असे येतात की जे खूप डीप नॉलेजेबल नसतात. ठीक आहे. त्यामुळे सेलेनियम काही नाहीये तसं बघायला गेलं तर. फक्त हे आहे. पण पुढे जे फ्रेमवर्क आहे, जर तुम्ही स्वतः फ्रेमवर्क बनवले असं जर सांगायचं असेल, तर अगेन तुम्हाला जावा आलं पाहिजे. ठीक आहे ना, त्या गोष्टी समजून घेण्यासाठी. ठीक आहे. तर तेच मी एक फक्त तुम्हाला आयडिया दिली, कारण आता आपण वापरायला लागलो. त्यामुळे काय वापरतोय आणि कसं वापरतोय ते डोक्यात ठेवा. आपण फक्त मेथड्स लक्षात ठेवतोय आणि त्या कशा वापरायच्या. हं? आणि हा, लोकेटरीज ही थोडीशी स्किल आहे सेलेनियम मधली. लोकेटर्स कसे आयडेंटिफाय करायचे, एक खास खास सेलेनियम वाल्यांची स्किल आहे. म्हणजे हे थोडंसं डेव्हलपर लोकांना पण माहिती नसतात काही गोष्टी, ते लोकेटर कशा करायच्या. ठीक आहे, एक्सपाथ वगैरे फाइंड करणं.
ते थोडं आपली किंवा वेब डेव्हलपर लोकांना पण माहिती असतं आणि आपल्याला माहिती असतं. हं? तर ठीक आहे. तर इथपर्यंत आपण होतो लिंक्स मधून आपण हे स्टोअर केलं. आता तुम्हाला कळलं की याच्यामध्ये लिस्ट आहे. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे की लिस्ट याची किती एलिमेंट्स याच्यामध्ये आहेत हे आपल्याला करायचं आहे. तर तुम्हाला माहिती आहे त्यासाठी कुठली मेथड्स असते. तुम्हाला जर लिस्टची लेंथ बघायची असेल टोटल, तर काय वापराल आठवते का काय? लेंथ साठी आपण सगळ्या बघितले होते. अरे साठी लेंथ बघायचं असेल तर काय, लेंथ नावाचं ऍट्रिब्यूट होतं. त्याच्यानंतर साईज. साईज. एक्झॅक्टली. तर असं पटकन आपल्याला स्ट्राईक झालं पाहिजे. अरेला आपण लेंथ वापरत होतो, त्याच्यानंतर स्ट्रिंग होता त्याला डॉट लेंथ, त्याच्यात लेंथ नावाची मेथड होती. आणि कलेक्शन फ्रेमवर्कला आपण साईज वापरत होतो. ठीक आहे, डॉट साईज मेथड होती. हे थोडंसं डोक्यात ठेवा, म्हणजे आता पहिल्या वेळेला विसरायला होतं. जेव्हा तुम्ही ते प्रॅक्टिस कराल आणि वापराल ना, तेव्हा ते डोक्यात बसतं. नाहीतर कन्फ्युजन होतं नेहमी. त्यामुळे ते प्रोग्राम करून बघा, मग आपोआप लक्षात राहील. आता याच्यामध्ये आपण काय करू, तर साईज प्रिंट करू. तर साईज कोणाची, तर लिंक्स मध्ये आता स्टोअर आहे ना, लिंक्स नावाच्या व्हेरिएबल्सची. इथे बघा, इथे केल्यानंतर तुम्हाला या व्हेरिएबलला आपोआप साईज दिसलं पाहिजे. दिसलं साईज. झालं. आता मी एक्सपेक्ट करतोय की ही साईज हे मला प्रिंट करून देईल. ठीक आहे. रन करतो एकदा प्रोग्राम. ब्राउझर क्लोज नाही करत आहोत ना. ठीक आहे. बघा इकडे. बघा नंबर ऑफ एलिमेंट्स, मी स्पेस नाही टाकली मध्ये त्यामुळे तसं झालं. 20. ठीक आहे. म्हणजे साईज त्यांनी आपल्या ज्या लिंक होत्या ते इथलं आणि इथलं कन्फर्म झालं ना आपलं. इथे आपण फाईंड केल्या होत्या 20. त्या 20 बरोबर आल्या, म्हणजे जेवढ्या लिंक आहेत त्या तो सगळ्या त्या सगळ्या त्यांनी घेतल्यात म्हणजे त्या लिस्टमध्ये. हे आपलं सुरू झालं. कळलं सगळ्यांना. हे आपण काय बघितलं, दोन गोष्टी बघितल्या याच्यामध्ये आपण. एक म्हणजे, तर मी ड्रायव्हर डॉट क्विट परत सुरू करतो. दोन गोष्टी बघितल्या. एक म्हणजे आपण बघितलं याच्यामध्ये ते लोकेटरचा एक पार्ट बघितला. तो म्हणजे कुठला, तर टॅग नेम. आणि दुसरा आपण बघितला तर फाइंड एलिमेंट आणि फाइंड एलिमेंट्स मेथड, आणि त्याच्यामधला फरक काय आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला एक्सपाथ बघायचा आहे मेन. ठीक आहे, पण त्याच्या आधी आपण थोडक्यात सीएसएस सिलेक्टर बघू. सीएसएस सिलेक्टर ट्राय करू. आणि एक्सपाथ आपल्याला खूप डिटेलमध्ये बघायचं आहे. म्हणजे मला वाटतं म्हणून मी तो बहुतेक नेक्स्ट याला सुरू करतो. आता अर्धा तासच उरलाय, त्याच्यामध्ये आपण सीएसएस सिलेक्टर बघू. आणि कारण एक्सपाथ कसं आहे की एक्सपाथचे ऍक्सेस आहेत. एक्सपाथचा पहिला तर मी तुम्हाला नॉर्मल सिंटॅक्स दाखवणार. ते तर होणार आपलं, आणि त्याच्यानंतर एक्सपाथचे ऍक्सेस आहेत. ऍक्सेस म्हणजे काय, तर ते उलटा सुलटा डावीकडे उजवीकडे वरती खाली सगळीकडे फिरू शकतो. तर त्याच्यासाठी तो फिरण्यासाठीचे, तर कसं फिरतो त्याचे जे काही रिलेशन्स आहेत एकमेकांसोबत, म्हणजे पॅरेंट, सिबलिंग, सेल्फ, त्याच्यानंतर त्याचा अँसेस्टर असेल, त्याचा डिसेंडंट असेल, असे खूप रिलेशन्स आहेत. तर त्या रिलेशनशिप मध्ये तो त्यामुळे एक्सपाथ थोडा जास्त वेळ चालणार आहे आपला. पण मी एक्सपेक्ट करतो की तुमची अं, त्या एक्सपाथवर मास्टरी आली पाहिजे. कारण त्याचा खूप फायदा मला स्वतःला झालाय इंडस्ट्रीमध्ये आणि इंटरव्ह्यू मध्ये पण. ठीक आहे.
त्याच्यामुळे एक्सपाथ थोडं आपण डिटेलमध्ये करू, थोडा वेळ जाऊ दे एक्सपाथला लेक्चरला, पण डिटेलमध्ये करू. हम्म? आणि लोक करत नाहीत. मला माहिती असलेलं कोणाला जेवढे पण आहेत एक्सपाथ काढण्यात एक्सपर्टी असणारे लोक खूप कमी आहेत. म्हणजे एकदम सिंपल गोष्ट आहे तसं बघायला गेलं तर, पण तरी पण सगळे टूल्स वगैरे अवेलेबल आहेत, त्यामुळे लोक आळस करतात आणि करत नाही कोण. हम्म? पण या गोष्टीला प्रायोरिटी दिली गेली पाहिजे, कारण सेलेनियम मध्ये एवढीच एक गोष्ट आहे जी स्किल आहे स्वतःची, की ते एलिमेंट कुठेतरी जाऊन फाइंड करणं, लोकेट करणं. ते सीव्ही वर टाकतो आपण की एक्सपर्टीज इन लोकेटिंग द वेब वेब एलिमेंट युझिंग लोकेटर्स, असं वगैरे ते एक सीव्हीची एक लाईन असते. तर तेवढीच एक स्किल आहे सेलेनियमची. बाकी तर सगळ्या गोष्टी आपण ऍज इट इज जावाच्या वापरतो, नेमून दिलेली फंक्शन्स वापरतो आणि लक्षात ठेवून सगळं नुसतं वापरतो. त्यामुळे आपल्या सेलेनियम वाल्यांचं स्वतःचं निदान एकच ही गोष्ट आहे की बाबा ते वेब एलिमेंट पटापट जाऊन आयडेंटिफाय करणं. जेवढ्या कमी वेळ तुम्ही जर तिथं वेब एलिमेंटच आयडेंटिफाय करायला तुम्हाला एक वेब एलिमेंटला 10 मिनिटं लागत असतील, 5 मिनिटं लागत असतील, मग काही उपयोग नाही. मग तुम्हाला खूप वेळ जाणार फ्रेमवर्क बनवायला. तिथे मिनिटा मिनिटामध्ये धडाधड धडाधड ती वेब एलिमेंट आयडेंटिफाय झाली पाहिजेत, तर तुमची पेजेस पटापट बनणार. नाहीतर मग एक पेज तुमचं दिवस दिवस चालेल जर तुम्हाला वेब एलिमेंटच आयडेंटिफाय होत नसतील तर. कळलं? त्याच्यामुळे तुमचा स्पीड किती आहे फ्रेमवर्क मध्ये काम करण्याचा, हे तुम्ही वेब एलिमेंट किती पटापट आयडेंटिफाय करता याच्यावर ठरतं. ठीक आहे. त्यामुळे ही थोडीशी मी समजतो असे की एक्सपर्टी आहे आपली, म्हणजे ऍज अ ऑटोमेशन, सेलेनियम ऑटोमेशन टेस्ट इंजिनियर म्हणून. त्यामुळे याच्यामध्ये मास्टरी ठेवा. ठीक आहे. याच्यामध्ये एकदम पटकन तुम्हाला कुठलं पण वेब एलिमेंट दिलं की कसं तरी पोचता आलं पाहिजे त्याच्यापर्यंत, कुठल्या पण वेनी का होईना त्याच्यापर्यंत पोचता आलं पाहिजे, हे प्रत्येकाला जमलं पाहिजे. त्यामुळे याला मी जास्त वेळ देतो. बाकी मी बघतोय तर लोक जास्त करून ते टूल्सच वापरतात, पण आपण स्क्रॅच पासून करू पहिलं. कारण एवढंच तरी काय जे सेलेनियम मध्ये आपली स्किल आहे. ठीक आहे. तर एक्सपाथ आपण सुरू करू. त्याच्या आधी आपण कस्टमाइज वाला पहिला पार्ट बघू. तर तो म्हणजे सीएसएस सिलेक्टर. त्याला आपण आता थोडीशी सुरुवात करू. हम्म. आणि मग लास्टला एक्सपाथ प्रॉपरली बघू. आता बघा सीएसएस सिलेक्टर म्हणजे काय. तर सीएसएस सिलेक्टर येण्यासाठी थोडस तुम्हाला ना वेब एलिमेंट म्हणजे जे वेब बेस्ड लँग्वेजेस आहेत, HTML असेल, XML, तर त्याचं थोडंफार नॉलेज असणं चांगलं असतं. म्हणजे तेव्हा तुम्हाला ते जास्त समजतं सीएसएस सिलेक्टरचा वापर. नाहीतर हे आपण सिंटॅक्स लक्षात ठेवून तर करतो. तर काय बघा, तर सीएसएस सिलेक्टर इन सेलेनियम आर स्ट्रिंग पॅटर्न्स यूज टू आयडेंटिफाय अन एलिमेंट बेस्ड ऑन द कॉम्बिनेशन ऑफ HTML टॅग, आयडी, क्लास अँड ऍट्रिब्यूट्स. ठीक आहे. तर असे काही पॅटर्न बनवले स्ट्रिंगचे की जे वापरून आपण कस्टमाइज लोकेटर्स बनवू शकतो. ठीक आहे. तर कस्टमाइज लोकेटर्स बनवणं पॉसिबल असतं. म्हणजे आता फक्त आयडी, फक्त क्लास, फक्त त्याचा टॅग याच्यानी आपण आतापर्यंत काय करत होतो, आयडेंटिफाय करत होतो एलिमेंट. ठीक आहे. पण आता प्रॉब्लेम असा येतो की मला आयडी नाही करायचंय आणि आयडीच नाहीये त्याला, किंवा त्या त्या याला आयडी नावाचा ऍट्रिब्यूटच नाहीये, किंवा आयडी युनिकच नाहीये. नेम करायचंय पण नेम तेच नेम असलेले 15 एलिमेंट आहेत. मग त्याला युनिकली कसं करायचा. किंवा क्लास नेम बघितला आपण तर क्लास नेमला 100 क्लास नेम आहेत त्या नावाचे, किंवा 50 आहेत, किंवा क्लास नेम मध्ये स्पेस आहे, जे काल आपण बघितलं होतं ना, एरर आली होती आपल्याला. तर मग कसं करायचं. तर असे जेव्हा यांच्यामध्ये येतात, म्हणजे हे वरचे जे आहेत ना लोकेटर्स, आयडी, नेम, क्लास नेम, टॅग नेम, हे सगळे आहेत ना, त्याला म्हणतात प्रिमिटिव्ह. काइंड ऑफ प्रिमिटिव्ह, म्हणजे असं कुठे लिहिलेलं नाहीये, पण हे काइंड ऑफ प्रिमिटिव्ह आहेत. म्हणजे ऍज इट इज तसं तुम्हाला तिथे दिसलं पाहिजे तर तुम्ही ते वापरू शकाल. पण ते बेभरोशाचे आहेत. जर डॉम डेव्हलप करणाऱ्यांनी प्रॉपर डेव्हलप नसेल केलं, आणि बऱ्याचदा करत नाहीत ते लोक, आळस करतात, तर काय होतं, तिथं युनिक नावच नसतात. आणि बऱ्याच मोठ्या क्लासेसला तर नसतातच नसतात. म्हणजे जे पॅरेंट क्लासेस असतात त्यांना ते कॉमन नावं असतात, त्या नावाचे बरेच ऍट्रिब्यूट तुम्हाला मिळतात. आणि काही ऍट्रिब्यूट नसतातच. म्हणजे आयडी तुम्ही प्रत्येक वेळी नाही वापरू शकत, नेम प्रत्येक वेळी नाही वापरू शकत. त्यामुळे हे भरोशाचे नाहीयेत. त्याच्यामुळे अशा वेळी तुम्ही काय करता, आयदर सीएसएस सिलेक्टर किंवा एक्सपाथ हे वापरता. जेव्हा तुम्हाला वरतून युनिक ऍट्रिब्यूट वाला, प्रिमिटिव्ह वाला कुठलाच पॉसिबल होत नाही त्या वेब एलिमेंट पर्यंत पोहोचण्यासाठी, हं? तेव्हा तुम्ही काय करणार, तुम्ही या कस्टमाइज पद्धतीने बनवणाऱ्या लोकेटरचा सहारा घेतो आपण. तर याच्यामध्ये दोन आहेत, तर याच्यामधले कुठल्या तरी एकावर जरी तुमची मास्टरी असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. पण बेसिक तुम्हाला दोघांचं पण माहिती पाहिजे.
ठीक आहे, म्हणजे कसा लिहितात हे दोघांचं पण माहिती पाहिजे. पण मास्टरी तुम्ही कुठल्याही एकावर घ्या, कारण तुम्ही सांगू शकता की ते मी आमच्या वेबसाईटमध्ये आमच्या फ्रेमवर्कमध्ये आम्ही एक्सपाथ वापरतो किंवा सीएसएस सिलेक्टर वापरतो. तुमच्यावर आहे, तुम्हाला काय आवडेल. तुमचं जर थोडंसं बॅकग्राऊंड असेल वेब एचटीएमएल वगैरे, तर तुम्ही सीएसएस सिलेक्टर चूज करा. तुम्हाला ते माहिती असेल त्या गोष्टी. आणि जर तुम्हाला नसेल आणि प्रॉपर तुमचं लॉजिक चांगलं असेल तर एक्सपाथ घ्या. तर मी स्वतः एक्सपाथ घेतो, त्यामुळे मी डिटेलमध्ये तुम्हाला एक्सपाथ सांगणार आहे. सीएसएस सिलेक्ट आपण बघणार आहोत कसं करायचं वगैरे सगळं. पण त्याच्यानंतर जे मास्टरी आहे, म्हणजे प्रत्येक वेब एलिमेंट कसं ट्रेस करायचं, जे एवढं गरजेचं नाही आहे खरं म्हणजे आपल्या आजच्या काळात. पण तरी पण ते आपण बघणार आहोत की कुठे पण जरी तुम्हाला इंटरव्ह्यूला सांगितलं की बाबा हे मला स्ट्रेस करून दे, तरी आपल्याला करता आलं पाहिजे मॅन्युअली, विदाऊट काही न करता. आणि ही गोष्ट करायला काहीच लागत नाही. तुम्हाला एक कुठली पण साईट ओपन करायची आहे आणि म्हणायचं द्या मला कुठलं पण एक साईट तुमची ओपन करा आणि मला सांगा कुठलं वेब एलिमेंट करायचंय, कुठल्यावर क्लिक करायचंय सांगा, किंवा कुठल्यात व्हॅल्यू भरायची सांगा, मी तुम्हाला करून देतो. आणि ह्याच्यासाठी तुम्ही रन टाइम करू इथे प्रूव्ह करून दाखवू शकता की ते होतंय म्हणून कुठल्याही इंटरव्ह्यू मध्ये. त्यामुळे ही स्किल बघणार आहोत. ठीक आहे, तर आता आपण पहिलं सीएसएस सिलेक्टर बघतोय. तर सीएसएस सिलेक्टर पहिला यूज कळला की का वापरतात एक्सपाथ, आणि हे कस्टमाइज करण्यासाठी. म्हणजे याच्यामध्ये आपण कॉम्बिनेशन ऑफ हे प्रिमिटिव्ह वापरणार आणि कस्टमाइज एक लोकेटर बनवणार. ठीक आहे, तर ते कस्टमाइज कसं करायचं ते आपण बघू. तर पहिलं बघू. लोकेटिंग द सीएसएस सिलेक्टर इन सेलेनियम इज मोर कॉम्प्लिकेटेड than the previous methods, but it is the most common locating strategy of advanced Selenium users because it can access even those elements that have no ID or name. कळलं? तर जरी नसेल आयडी, नेम नसेल, तरी पण त्यांना आयडेंटिफाय करता येऊ शकतं सीएसएस सिलेक्टर वापरून. हम्म? आणि एक्सपाथ ऑब्विसली. CSS selector in Selenium have many formats, but we will only focus on the most common ones. The different types of CSS locators in Selenium ID. आता याचा प्रॉब्लेम हाच आहे की याच्यात फॉर्मॅट खूप आहेत आणि ते तुम्हाला लक्षात ठेवत बसायला लागतं HTML साठी. म्हणजे HTML ज्यांना माहिती आहे त्यांना ते सोपं पडतं, ज्यांना नाही माहिती आहे त्यांना थोडंसं अवघड पडतं. आणि एक्सपाथ कसं आहे, त्याच्यात फॉर्मॅट जास्त नाहीये, टेक्निक्स आहेत पुढे मागे जाण्याच्या ट्री वापरून. त्यामुळे ज्यांचं लॉजिक चांगलं आहे ते, त्यांना रिमेंबर करायचं नाहीये, लॉजिकली जायचंय, त्यांना एक्सपाथ चांगले पडतात. ठीक आहे. आपलं चालू आहे ना मीटिंग. येस. ओके ओके, ठीक आहे. तर आता बघा, आता सीएसएस सिलेक्टर द डिफरंट टाइप्स ऑफ सीएसएस लोकेटर इन सेलेनियम आयडी. तर कुठले कुठले आपण वापरू शकतो. तर टॅग अँड आयडी, म्हणजे कॉम्बिनेशन त्यांनी सांगितलेत की कसं कुठल्या कुठल्या यांनी कस्टमाइज आपण करू शकतो. ठीक आहे, तर एक तर त्याचा टॅग वापरून आणि आयडी, दुसरा म्हणजे टॅग आणि क्लास, टॅग आणि ऍट्रीब्यूट. आता हे मी फक्त तुम्हाला एक 4-5 सांगतोय, असे खूप कॉम्बिनेशन्स आहेत, तुम्ही लक्षात ठेवाल तेवढे आहेत त्याच्यामध्ये. तर आपण फक्त हे बघू स्पेसिफिक जेवढे आपल्याला लागतात. मेनली टॅग अँड आयडी, टॅग अँड क्लास, टॅग अँड ऍट्रीब्यूट, टॅग क्लास अँड ऍट्रीब्यूट आणि इनर टेक्स्ट. एवढे काही आहेत जे आपण वापरू शकतो. ठीक आहे, तर ते कसं वापरायचं तर सिंटॅक्स दिलाय बघा. टॅग आणि आयडी कसं वापरायचं, तर तुम्हाला फक्त टॅग नेम हॅश आयडी एवढंच लिहायचंय. एखाद्या एलिमेंटला जर तुम्हाला लोकेट करायचं असेल तर टॅग नेम हॅश आयडी लिहायचे. तर मग तो तुमचा त्याचा सीएसएस सिलेक्टर बनतो. फॉर एक्झाम्पल, उदाहरण दिले, इनपुट टॅग असेल आणि आयडी त्याचा असेल ईमेल. ठीक आहे, तर तुम्हाला तेवढंच लिहायचं की इनपुट टॅगचा ईमेल आयडी. तर मग हे काय होतं, तुम्हाला तो सीएसएस सिलेक्टर त्याचा बनवून देतो. ठीक आहे, आता आपण एकदा करून बघू. इकडं इथे आलंय. मी सीएसएस सिलेक्टर वापरत नाहीये, त्यामुळे मला याच्यावर जास्त काही प्रॅक्टिस नाहीये. नॉर्मल लोकेटर आणि एक्सपाथ. एक्सपाथ मध्ये तुम्ही काही विचारा. ठीक आहे, पण आपण बघू. ठीक आहे, तर एकच सेकंद ना. हम्म, तर आपण जाऊ आता आपल्या साईटमध्ये. आणि इथे आता आपल्याला एखादा एलिमेंट करू आपण, कुठलं पण एक एलिमेंट. आता समजा इन्स्पेक्ट करू, रॅन्डम कुठलेही घेतोय मी. तर इथे बघा, तर इथे तुम्हाला आपल्याला आता दोन गोष्टी शोधायच्या आहेत त्याच्यामध्ये. कुठला, टॅग नेम आणि आयडी. तर इथे उदाहरण पहिलं डोळ्यासमोर घ्या. टॅग नेम त्याचा इनपुट आणि ईमेल घेतलाय, तसं आपल्याला त्याचा एक टॅग नेम आणि त्या टॅगचा
आयडी जो आहे बघा, हा त्या आयडीचं आपल्याला पूर्ण नाव घ्यायला लागेल. त्यामुळे थोडासा छोटा आयडी असेल असं बघू एखादा आपण. आपलं मला वाटतं आधीच्या याच्यातला चांगला होता. पहिल्या पेजवरचे चांगले होते. छोटी नावं होती आयडीची. आयडी आता बघा इथे आयडी छोटा आहे. तर आयडी काय याचं युजर नेम आहे. हं? तर आता आपल्याला फक्त काय करायचंय, तर हे युजर नेम काय झालं, आयडी झाला, आणि याचा टॅग नेम काय झालं, इनपुट झाला. तर जेव्हा तुम्ही हे असं इथे लिहाल, इनपुट, त्याच्यानंतर मध्ये हॅश, आणि अरे काहीतरी भलतंच कॉपी झालं, कुठे गेलं ते युजर नेम. ठीक आहे, आता पासवर्डचं घेऊ पाहिजे आपण. ठीक आहे, बघा मी एवढंच लिहिलं फक्त, इनपुट हॅश पासवर्ड. तर लगेच त्यांनी ते इलिमेंट आयडेंटिफाय केलं. कारण हा जो खालचा जो तुमचा सर्च बार आहे ना, तो काय करतो, तर तुम्ही सीएसएस सिलेक्टर किंवा एक्सपाथ जर दिलाय त्याच्यामध्ये, तर ते इलिमेंट जर ते प्रॉपर व्हॅलिड असतील तर तुम्हाला आयडेंटिफाय करू शकतो. आणि हे जर तुम्ही व्हॅलिड नाही टाकलेत, बघा मी फक्त पासवर्ड एवढंच टाकलं, तर आता याचा त्याला मिळाला नाही कुठला, मग त्यांनी बघ 0 ऑफ 0 दिलं. इथे नीट लक्ष द्या, इथे आणि काय दिलं, 0 ऑफ 0 दिलं. आणि ते जर तुम्ही व्हॅलिड टाकलं, ज्या सेकंदाला त्याला व्हॅलिड मिळेल, तिथे त्यांनी त्याला आयडेंटिफाय केलं बघा. आणि त्यांनी त्याच्यावर तुम्ही क्लिक म्हणजे माऊस नेलात, अ, तर तुम्हाला इथे दिसतं की ते कुठल्या एलिमेंटला करतंय पासवर्ड. कळलं, तर हे तुम्ही असं वापरू शकता. तर आता याच्यात तुम्ही जर बघाल, तर याच्यामध्ये तुम्ही कॉम्बिनेशन वापरलं, तर टॅग नेम आणि आयडीचा. तर टॅग नेम काय, इनपुट आहे, आणि आयडी काय, त्याचा पासवर्ड. तर हे दोन कॉम्बिनेशन असलेला एलिमेंट तर कुठला तरी एकच असणार. आधी काय व्हायचं, जर तुमचा आयडी समजा पासवर्ड युनिक असेल, हे नसेल, पासवर्ड आणखीन 4-5 ठिकाणी वापरला गेलाय, पण एखादा तो लिंक मध्ये वापरलाय, एका ठिकाणी तो समजा कशामध्ये वापरलाय, डिव मध्ये वापरलाय, तर त्यामुळे त्याचे टॅग नेम वेगळे असतील. पण इथे आपण काय करतोय, कॉम्बिनेशन करतोय, म्हणजे टॅग नेम इनपुट पाहिजे आणि आयडी पासवर्ड पाहिजे, दोन्ही जर जुळलं तरच तो त्याला पकडणार. ठीक आहे, तर जसं तुम्ही जर फक्त पासवर्ड स्ट्रिंग टाकलीत, तर पासवर्ड स्ट्रिंगचं तुम्हाला बघाल, तर इथे पण पासवर्ड आहे. पण नाही, ते लॉग इन हे वर्ड वेगळा होता. ठीक आहे, इथे पण, इथे समजा हा डीव असतं आणि हे पासवर्डच नाव असतं, तर काय झालं असतं, मी पासवर्ड जर युझिंग आयडी पासवर्ड केलं असतं आणि याचा आयडी पण पासवर्ड असता, तर मला दोन एलिमेंट मिळाले असते. पण मग युनिकली आयडेंटिफाय करण्यासाठी मी काय करणार, तर असं सीएसएस सिलेक्टर वापरणार, की त्याच्यामध्ये आपण सांगतो की ज्याचं टॅग नेम इनपुट असेल आणि आयडी पासवर्ड असेल असा शोध. म्हणजे कळलं, अँड मध्ये थोडासा अँड सारखं लागलं त्याच्यामध्ये, की हे पण आणि हे पण असं दोन जे कॉम्बिनेशन फॉलो करतं, त्याला शोध. कळलं सगळ्यांना की कसं वापरतोय आपण ते, की हे पहिलं कॉम्बिनेशन आपण बघतोय, की एकतर टॅग नेम आणि आयडी ने आपण त्याला शोधू शकतो. आणि आता आता आपण हे डायरेक्ट ना, हा जो आहे तो तुम्ही वापरू शकता. तुमचा जो आपण इथे पासवर्ड वापरला होता, बाय बाय डॉट नेम, त्याच्या जागी आपण इथं बाय डॉट सीएसएस सिलेक्टर वापरू शकतो. ठीक आहे, तर आता मी इथे तुम्हाला दाखवतो कसं करायचं. ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट बाय डॉट, आणि आता ऑप्शन आला बघा, सीएसएस सिलेक्टर आला, त्याच्यावर क्लिक करा. आणि आतमध्ये तसंच स्ट्रिंगच सगळी जाते, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जो सीएसएस सिलेक्टर आला होता तो टाका. आणि याच्या पुढं जी तुमची सेंड की त्याच्यामध्ये करायची होती ती करा. ठीक आहे, आता ही लाईन आपण कमेंट करू. म्हणजे हे नॉर्मल आपला बाय डॉट नेमनी केला होता, त्याच्याऐवजी आता बाय डॉट सिलेक्ट सीएसएस सिलेक्टरनी ते एलिमेंट आपण करू. एखादा एलिमेंट आपण कितीही लोकेटरनी आयडेंटिफाय करू शकतो. त्यामुळे सेलेनियम मध्ये असं नाही आहे, हे नीट डोक्यात ठेवा की याच एलिमेंटनी का केलंस, नाही त्यांनीच का केलंस, मग आयडीनीच का केलंस. तुम्हाला तुमचं कर्तव्य काय, आपलं ड्युटी काय, की तुम्हाला त्या एलिमेंट पर्यंत पोहोचायचंय. मग तुम्ही कसं पण पोहोचा, आयडीनी पोहोचा, सीएसएस सिलेक्टरनी पोहोचा, त्याच्यानंतर त्याच्या क्लास नेमनी पोहोचा, नाही तर पार्शियल लिंक टेक्स्टनी पोहोचा.
10 पद्धतीने पोचता येऊ शकतं. आता आपण प्रूव्ह करतोय इथं. आपण जो पासवर्डचा जे इनपुट बॉक्स होता त्याला आपण पहिलं तर पासवर्ड नावाच्या नेमनी पोहोचलो. आणि आता आपण सीएसएस सिलेक्टरनी तिथे पोहोचतोय. उद्या आपण परत एक्सपाथनी पण तिथेच पोहोचणार आहोत. म्हणजे हे डोक्यात नीट घ्या की कुठल्याही एलिमेंट पर्यंत पोहोचण्याची की एकच वे नाहीये. अनेक वे असू शकतात. त्यातला कुठला पण एक तुम्ही वेनी तुम्ही जा आणि फक्त तिथपर्यंत पोहोचणं महत्वाचं. ते लोकेट करणं आणि त्याच्यावर ऑपरेशन करणं. ऑपरेशन करण्यासाठी पहिलं तिथे पोहोचणं, लोकेट करणं हे महत्वाचं. तर ही फक्त लोकेटिंग स्ट्रॅटेजीज आहेत. हार्ड अँड फास्ट असं कुठलंच नाही हं. नाहीतर डोक्यात असं ठेवाल की एकच वापरायची याच्यावर, म्हणजे याच्यावर युजर नेम आयडी वापरायचा याच्यात असं काही नाहीये. कुठल्यावर पण कुठल्या पण वापरू शकता. हं? फक्त पोहोचणं महत्वाचं. त्यासाठी दिलेल्या या पद्धती आहेत. जो जो तिथे अप्रोप्रिएट होईल, जो सोपा असेल म्हणा किंवा जो तिथे अप्रोप्रिएट असेल तो वापरा. जो पॉसिबल असेल तो वापरा. ठीक आहे, आता आपण रन करून बघू की वर्क होते की नाही होते. ड्रायव्हर डॉट क्विट केलंय आपण. झाला पासवर्ड टाकला त्यांनी बघा. म्हणजे पासवर्ड टाकला म्हणजे आपला वर्क झाला. जर तिथे नसता पण काहीतरी चुकीचा दिला असता तर तिथे त्यांनी एरर दिली असती. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा की इथे वर्क होतोय म्हणजे हे असं टाइमपास नाही. आता इथे फक्त तुम्ही असं देऊन बघा पासवर्ड. एक मी डी काढला फक्त. ठीक आहे. आणि आता रन केला. आता बघा काय होईल. थांबला प्रोग्राम. युजर नेम टाकलं. पासवर्डला प्रोग्राम थांबला. एरर आली कारण तिथे. काय एरर आली बघा. नो सच एलिमेंट एक्सेप्शन आलं आपलं. नो सच एलिमेंट एक्सेप्शन. आणि पासवर्ड नावाचं हे एलिमेंटच सापडत नाही मला मला असं म्हटलं. म्हणजे आपण इंटेन्शनली ती एरर प्लॅन केली होती. म्हणजे मला हेच दाखवायचं आहे की आपण हे करतोय ते वर्क होतंय. हा. ऍक्च्युली तो त्याला मिळतोय म्हणून तो पुढे चाललाय. ठीक आहे. इथे पासवर्ड मी प्रॉपर टाकलाय म्हणजे हा सीएसएस सिलेक्टर वर्क होतोय. आता मी जेव्हा बदलीन तेव्हा तो वर्क होईल. खाली तुम्हाला पाहिजे तर हे आपण चालूच ठेवू म्हणजे तुम्हाला खाली त्याची प्रोग्रेस पण दिसेल. ठीक आहे. झालं वर्क. ठीक आहे बघा त्याने तिथे वरती पुढे पोहोचून त्यांनी नंबर ऑफ एलिमेंट 20 पण केले काउंट. म्हणजे सगळं वर्क झाला प्रॉपर. तर हे होतं एक टेक्निक सीएसएस सिलेक्टरची. तर अशा सीएसएस सिलेक्टरच्या बऱ्याच टेक्निक्स आहेत. तर हे होतं एक कॉम्बिनेशन. टॅग हा सगळ्यात तसं बघायला गेलं तर सगळ्यात शॉर्ट हँड हाच आहे. म्हणजे एक्सपाथला आपल्याला थोडंसं लांब लिहायला लागतं. थोडंसं याच्यात ऍड ऑन होतं. तर सगळ्यात शॉर्ट हँड बघाल किंवा सगळ्यात लिहायला सोपा तर सीएसएस सिलेक्टर एक्सपाथ पेक्षा. ठीक आहे. पण तरी पण त्याच्यात काही ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आहेत ते आपण डिस्कस करू उद्या. पण या टेक्निक बघू पहिले. आता दुसरी टेक्निक बघू. टॅग डॉट क्लास. सेम याच्यासारखं पण जेव्हा आयडी असतो तेव्हा मध्ये काय वापरायचा असतो, हॅश. आणि जेव्हा क्लास असतो तेव्हा काय वापरायचा असतो, डॉट. ठीक आहे. तर आता त्या त्या टेक्निकने बघू. जाऊ परत आपण त्या याला एलिमेंटला. आणि आता युजर नेमला पकडू आपण. इन्स्पेक्ट करू. युजर नेमला इन्स्पेक्ट करू. आणि ठीक आहे. आता एक क्लास घेऊ. तर टॅग तर इनपुट आहे. तो तर सेमच आहे ना.
युजर नेमचा पण, हा ठीक आहे. डॉट. ठीक आहे. सध्या तुम्हाला नॉर्मल याच्यावर दाखवतो पहिला. हा एक क्लास पकडा. मी फक्त हे वर्क कसे होते दाखवतो. ते जे आपल्या क्लासचे इश्यू आहेत ते आपण उद्या डिस्कस करू. अं, आता बघा इथे हा हा एक क्लास पकडा, ड्यू आहे. आणि क्लास फॉर्म ग्रुप आहे. ठीक आहे. तर सध्या फक्त वर्किंग होणाऱ्या गोष्टी बघा. तर आता याचा टॅग काय आहे? डिव आहे, बरोबर आहे. मग याचा तुम्ही कसा बनवाल सीएसएस सिलेक्टर? टॅग क्लास नेम. टॅग डॉट क्लास नेम. ठीक आहे. मग तुम्ही कसं कराल, तर डिव हा झाला टॅग डॉट आणि क्लास नेम. तर त्यांनी त्याला आयडेंटिफाय केला. ठीक आहे. पण याच्यात इश्यू आहे की हा युनिकली आयडेंटिफाय नाही करत आहे, कारण क्लास फॉर्म ग्रुप नावाचे दोन क्लासेस आहेत. ते युनिकली नाही होत आहे. ठीक आहे. ते युनिक साठी आपण बघू की काय करायचं, पण सध्या एवढंच बघा की वर्क होते. क्लास डॉट फॉर्म ग्रुप वर्क होत आहे. ठीक आहे. सिमिलर टू दॅट आता आणखीन पुढचे पुढचे बघू. हम्म. आता ही दुसरी स्टाईल बघा सीएसएस आयडेंटिफाय करण्याची. टॅग ऍट्रिब्यूट इज इक्वल टू व्हॅल्यू. एखादा टॅग आणि त्याचा ऍट्रिब्यूट आणि व्हॅल्यू, म्हणजे जसं की इनपुट टॅग नेम इज इक्वल टू लास्ट नेम. अशा पद्धतीने पण आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो. तर इकडे या. आणि आता एखादा आपल्याला टॅग ऍट्रिब्यूट आणि व्हॅल्यूनी द्यायचे. ठीक आहे. तर आता कुठलं पण एक ऍट्रिब्यूट घ्या. समजा आता आपल्याला युजर नेमला करू आपण. क्लासचं आपण जरा उद्याच बघू. क्लासचं थोडं विथ एक्सपाथ आणि हे क्लास बद्दल डिस्कस करायचे, ते उद्या करू. अं, ठीक आहे. आता फक्त बघा, याचं समजा आपण युजर नेमचं बघू. इन्स्पेक्ट केलं मी उद्या म्हणजे नेक्स्ट लेक्चरला. तर याच्यामध्ये कुठलं पण एक ऍट्रिब्यूट घ्या. आणि त्याची व्हॅल्यू घ्या. तर ऍट्रिब्यूट टॅग वगैरे सगळं डोक्यात आहे ना. हा इनपुट हा टॅग आहे, क्लास हे ऍट्रिब्यूट आहे, प्लेस होल्डर हे ऍट्रिब्यूट आहे. ठीक आहे. तर आता आपण एक ऍट्रिब्यूट पहिलं तर आयडी घेऊन बघू. तर आता सिंटॅक्स बघा कसा आहे याचा. पहिला तर सिंटॅक्स डोक्यात ठेवा. टॅग इन द स्क्वेअर ब्रॅकेट ऍट्रिब्यूट इज इक्वल टू व्हॅल्यू. ठीक आहे. हा सिंटॅक्स आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कसं करायला लागेल, तर पहिला तर आता या एलिमेंटला तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे, तर कसं करायला लागेल, टॅग काय, सिम्पल इनपुट. त्यामुळे इथं लिहा इनपुट. त्याच्यानंतर काय, स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये ऍट्रिब्यूट इज इक्वल टू व्हॅल्यू. तर परत चला इन्स्पेक्ट करा. ऍट्रिब्यूट काय, आयडी. त्यामुळे इथे तुम्हाला लिहायला लागेल